स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका.
अपघात होता पोरी, अपघात होता. अहो आम्हाला तुम्ही रस्त्यावर सांभाळू शकला नाहीये बाबा. अरे नाही, असं नाहीये. ते खरंच अपघात होता. असं काय करणार? माझ्या मुलाला बाबा तुम्ही नाही, मारले. नाही, असं बोलू नको पोरी, असं बोलू नको. आम्हाला तुम्ही मारले बाबा. आपण कुणाकडे आलो रे बाळा? कोण आलंय बघा? हं? आपल्या बरं झालं याला आणलंस. फार आनंद वाटला. चांगला आहे आपला नातू. बाळ सुद्धा छान आहे त्याचं. असं काही म्हणू नका, दृष्ट लागेल. अगं काहीतरी काय बोलते? आपल्या माणसाची कुठे दृष्ट लागते का? आपल्या माणसांचीच लवकर लागते. अगं पण तू याला आणलंस कसं? एवढी ओढ लागली होती ना तुम्हाला. आजोबांना भेटायचं होतं नातवाला, मांडला. अगं पण तू म्हणाली होतीस ना नंतर जाऊ म्हणून. हो म्हणाले होते मी तसं, पण जरा प्रयत्न केला आज. पेठी आजीनं म्हटलं 10 मिनिटात घेऊन येते परत. गोड बोलून घेऊन आले. आता खेळवा मनसोक्त. बोलू कोण घेऊन? मिस्टर दीक्षित, ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं आहे. बट ॲज यू नो ते ऑपरेशन फार नाजूक असतं आणि आपल्याला 48 तास पेशंटची काळजी घ्यावी लागेल. पेशंटला किडनी सूट होते का तेही बघावं लागेल. बट डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. ओके? पण म्हणजे सगळं व्यवस्थित आहे? हो, डोंट वरी. ओके? थँक्यू डॉक्टर. हॅलो. हा, अरे बोल. हो, 5 मिनिटामध्ये पोहोचतेय मी. हो हो. हा हो. आजी. कल्पना, तू लवकर आलीस आज? हो, म्हणजे संध्याकाळी आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचंय, मग हाफ डे टाकली आणि आले. बाळ कुठे आहे? बाळ ना आहे ना, आता आहे. त्याला न्यायला आली मी. बाळ बाळ नाहीये. म्हणजे कुठे गेलाय बाळ? नाही नाही आहे, पण तो आत आहे. अच्छा, मी घेऊन जाते त्याला. पण पण नको, आत्ता नको. का? काय झालं? झोपलाय का तो? हो हो हो, झोपलाय तो. आत्ताच झोपलाय. आत्ताच डोळा लागलाय त्याचा. रडत होता ना तो. हे बघ, तुला जायचं असेल तर जाऊन ये ना कुठेतरी. अहो, पण मला जिथे जायचंय त्या लोकांना सुद्धा बाळाला पाहिजेय. मग बाळाला नको का न्यायला मला? अगं पण झोपलाय ना तो. उगाच जागा झाला तर त्याची चिडचिड होईल आणि मग तुलाच त्रास होईल की नाही सांग. किती काळजी करता हो तुम्ही आजी बाळाची. बरं, मी बसते जरा. बरं बैस इथे. मी येतेच आत्ता आज जाऊन. चालेल. मिस्टर दीक्षित, तुम्ही तुमच्या पेशंटला बघू शकता.
वेळ झाला आता आजी. झाली असेल त्याची झोप. अगं थांब ना जरा, उठेलच तो आता. काजी अहो केवढा उशीर झालाय. अगं मग तू जा ना. अहो त्याला आमच्या बरोबर न्यायला पाहिजे ना. तो झोपलाय ना पण आता. झोपू दे आता, त्याला तसाच मी उचलून नेतो. कल्पना, कल्पना. अजून झोपलाय वाटतं. हा लबाड, माहिती नाही तुला आई आलेली. लवकर आली आई आज. आज आपल्याला भूर जायचंय ना, छान छान कपडे घालून. चला जायचं ना आता भूर. ए बेला जायचं नाही. आजी मला खरंच खूप उशीर झाला आणि हा पण रडतोय. मी पळते आता. काय काळे आजी, किती घाबरले होते हो मी. वाटलं काही खरं नाही आता. अहो माझी पण तीच गत झाली. मी कल्पनाला बघितलं, मग मागच्या दाराने इथे आत आले. ह्याला इथं ठेवला वळणार तोपर्यंत पुन्हा कल्पना इकडून आली. बापरे. खरं सांगू का काळे आजी, तुमचं हे असं पाहून, नातवाला भेटण्याची चोरी पाहून मला फार वाईट वाटतं. काय करणार, नशीब आपलं. दुसरं काय. काय सिद्धार्थ, काय चाललंय? काय ठीक आहे. सिद्धार्थ, मुलं मोठी झाली की आईबापांनी त्यांच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालू नये असं म्हणतात. पण तरीही विचारतो, अलीकडे कुठं असतोस तू? म्हणजे काय अण्णा? नाही, सकाळी मी उठतो त्यावेळी तू झोपलेला असतोस. नंतर मी फिरून परत येईपर्यंत तू बाहेर पडतोस. दिवसभर तुझा पत्ता नसतो आणि रात्री मी झोपल्यावर तू परत येतोस. नाही मग दिवसभर तुझा ठाव ठिकाणा कुठे असतो म्हणून विचार. अण्णा म्हणजे मला कामं असतात. कसली कामं? ही आपली बाहेरची. बाहेरची? का? घरच्या धंद्यात तुला शशांक काही काम देत नाही का? नाही तसं नाही अण्णा, म्हणजे या कामांमध्ये मला खरंच वेळ होत नाही. आणि शशांकला मदत करायला पूनम असते ना. म्हणजे पूनम शशांक बरोबर असते म्हणून तू काही काम करायचं नाही असं तुमचं अंडरस्टँडिंग आहे का? अण्णा प्लीज. बाय द वे, काय काय काम काय करतोस तू? सिद्धार्थ, अरे कोणाला फसवतोयस तू? स्वतःच्या बापाला? ठीक आहे, आम्हाला फसवशील, जगाला फसवशील, पण स्वतःला फसवू शकशील का? बोल. सिद्धार्थ, अरे तुझी घालमेल आम्हाला कळते. आम्ही आई वडील आहोत तुझे. तुझे 100 अपराध पोटात घ्यायची तयारी आहे आमची. पण तू आमच्यापासून लपवून तुला काय मिळतंय? हे बघ तू मोकळेपणानं बोल. काय काय
प्रॉब्लेम आहे तुझा? काहीच नाही अण्णा. तुम्हाला सांगण्यासारखा काम धंदा मी काहीच करत नाही अण्णा. तुम्ही काय सांगू तुम्हाला? सिद्धार्थ, हे असं काय? तसंच आहे, तसंच आहे अण्णा. माझं आयुष्यच तसं आहे, अनप्रोडक्टिव्ह. काही लोकांच्या हातालाच यश असतं. दादाच बघा ना, तो तर आपल्या फॅमिलीतला मिडास राजा. ज्याला हात लावेल त्याचं सोनं करेल. मी मात्र भडंग, भिकारी, कायमचा. एका गोष्टीला यश येत नाही अण्णा. मी कष्ट केले, प्रयत्न केले, पण काही घडतच नाही. मग इंटरेस्टच गेला. मी दादा पुढे स्वतःला कायम खुजा समजत राहिलो. आणि मग कॉन्फिडन्स पण गेला. आय एम बिग फेल्युअर अण्णा. सिद्धार्थ, हे बघ, इकडे बघ, बघ माझ्याकडे. अरे असं काय बोलतोयस वेड्यासारखं? सिद्धार्थ, असं सैरभैर होऊन चालेल का? आणि बघ, कॉन्फिडन्स ही काय हरवून जाणारी गोष्ट आहे का अशी? अरे तो आपल्यातच असतो, फक्त त्याला जाग ठेवावं लागतं. अजूनही तू शांत चित्तानं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून योग्य मार्गाने काम केलंस तर यश दूर नाहीये. हा, पण भलत्याच मार्गांचा अवलंब केलास तर मात्र तू चकव्यात अडकण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेव. आणि बघ, शशांक हा तुझा प्रतिस्पर्धी नाही. अरे आपणच आपला प्रतिस्पर्धी असावं लागतं, मगच यशाची नवनवी शिखरं गाठता येतात. आजही उठून तुझं कामाला लागलास तर यश तुझ्या हाती येईल, माझी पूर्ण खात्री आहे.